राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे इथले जवान प्रमोद विश्वास पाटील हे 2011 साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये भरती झाले होते. त्यांनी मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश सीमेवर सेवा बजावली होती. सध्या ते उत्तराखंड इथं सेवा बजावत होते. दसरा सणाच्या दरम्यान ते 1 महिन्याच्या सुट्टीसाठी गावी आले होते. 13 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर गारगोटी रोडवर एका वळणावर अपघात होऊन त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या 3 महिन्यांपासून कोल्हापुरातील दवाखान्यात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी रात्री त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांचा मृतदेह कोल्हापुरातून मुदाळतिट्टा इथं आणि नंतर बेळगावहून आलेल्या ITBFच्या वाहनानं गावी आणण्यात आला. तिरंगी ध्वजात लपेटलेला मृतदेह पाहताच पत्नी प्रियांका यांनी फोडलेला हंबरडा आणि आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थित महिला आणि ग्रामस्थांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी प्रमोद पाटील अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. दूधगंगा नदी तीरावर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळी ITBFच्या टीम 44BN यांनी बंदुकीच्या 3 फैरी झाडत मानवंदना दिली. पोलीस निरीक्षक DN देशमुख, सरपंच सुनीता पोवार, विक्रमसिंह आबिटकर, रणधीरसिंह मोरे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. 5 वर्षाच्या समर्थनं वडिलांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 5 वर्षाचा मुलगा आणि 3 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे.